Okay, good morning to all students. चलो जरा जल्दी फास्ट. ज्वाइन हो गए, शुरू कर देंगे. Yes. So where is the duster? Oh, pen. चलो जरा जल्दी ज्वाइन हो. ऊपर ज्वाइनर होगा. Okay. So start now. So good morning to all students. Let us start now our lecture. So here कल अपन इसमें नया टॉपिक माइनर और को-फैक्टर स्टार्ट किए थे, राइट? तो सबसे पहले बिफोर गोइंग टू एक्सरसाइज सेकंड एक्सरसाइज ऑफ दिस मैट्रिक्स चैप्टर, सेकंड एक्सरसाइज की तरफ जाने से पहले मैट्रिक्स इसमें हमको सब बेसिक देखना पड़ेगा. बेसिक आएगा तो फिर हम उसको एक्सरसाइज स्टार्ट करेंगे, ठीक है? तो कल हमने नया यस व्हाट एवर फ्लो, तो कल अपन ने नया टॉपिक स्टार्ट करे थे. नेम ऑफ द टॉपिक इज द माइनर एंड को-फैक्टर, राइट? माइनर एंड को-फैक्टर्स ये अपन स्टार्ट किए थे. आई थिंक अपना आधे से ज्यादा इसमें हो गया था. ये 11 में भी पोर्शन था. इस पोर्शन इज आल्सो इन द 11th स्टैंडर्ड इज देयर. फिर भी इसको अपन ने कल भी कंटिन्यू करे थे और आज कुछ बच्चे नए हैं, इनके लिए आज लास्ट बार होता है तो माइनर को-फैक्टर क्या है, फिर उसके बाद तुमको कहीं प्रॉब्लम आने वाला नहीं, ठीक है? तो देखो अभी माइनर के लिए जैसे कल मैंने बताया कोई मैट्रिक्स है, जैसे कि एक मैट्रिक्स है A इज इक्वल टू 2 3 4 1 या 4 - 1 लाइक है. तो सबसे पहले इसकी पोजीशन फिक्स करो 2/2 के लिए. 5 मिनट के अंदर रिवाइज होगा और अपन नेक्स्ट टॉपिक कर जाएंगे. सिर्फ कुछ बच्चे नए हैं इसके लिए उसको रिपीट कर रहे हैं. तो सबसे पहले इसकी पोजीशन फिक्स करो. देखो यहाँ पे सबकी पोजीशन फिक्स है. यहाँ पर इसको देखेंगे तो ये एलिमेंट कहाँ पे प्रेजेंट है, पहली रो और पहली कॉलम पे. इसका मतलब ये हो गया A11. नाउ look at this position of this element. It is located in the first row and second column, so we can write here A12, है ना? ये एलिमेंट की पोजीशन अगर से हम देखेंगे तो ये कहाँ पे प्रेजेंट है, R2 में प्रेजेंट है और पहला कॉलम में. इसका मतलब इसकी पोजीशन क्या होगी, देखो सेकंड रो में है और पहला कॉलम, तो A21 ऐसे पोजीशन लेगी. और लास्ट का एलिमेंट अगर से देखेंगे तो ये कहाँ पे प्रेजेंट है, सेकंड रो और सेकंड कॉलम में, तो हम लिखेंगे इसको A22. इट इज प्रेजेंट एट द पोजीशन सेकंड रो एंड सेकंड कॉलम इज देयर. तो ये होगी. उसकी पोजीशन निकालने के बाद अब इसमें 4 एलिमेंट्स है तो चारों के माइनस निकालेंगे. जैसे कि पहला माइनर ऑफ A11 इज डिनोटेड बाय कैपिटल M11 इज इक्वल टू, हाउ टू फाइंड द माइनर ऑफ दैट वन, वेरी सिंपल वन. जिसका माइनर निकालने का है, जैसे ये A11 पे माइनर क्या आ गया, यहाँ पे 2 है, इसका माइनर निकालने का है, ये पोजीशन था. तो इसकी नीचे की पूरी कॉलम छोड़ो, इसके बाजू की पूरी रो छोड़ दो, क्या बचा -1. ये पूरी कॉलम छोड़ो, ये पूरी रो छोड़ो, क्या बचा -1. नाउ नेक्स्ट वन इज द, ये होने के बाद सेकंड वन. अब ये पोजीशन का माइनर अगर से निकालना है A12 का, A12 की पोजीशन पे क्या है 3, तो ये होगा माइनर ऑफ A12 सेम वन. इट इज इक्वल टू M12 इज इक्वल टू हाउ मच, सेम वन. इसकी कॉलम छोड़ के, इसकी रो छोड़ के क्या बचा एलिमेंट, खाली 4, ठीक है? देखो A12 के पोजीशन पे क्या था 3, इसका माइनर निकालने का है तो बाजू की पूरी रो छोड़ो, इसकी पूरी कॉलम छोड़ के क्या बचा 4. सिमिलरली ये पोजीशन का अगर से निकालेंगे A21 का, तो कैसे निकालेंगे, माइनर ऑफ A21 इज इक्वल टू, वी कैन राइट हियर M21 दैट इज इक्वल टू कैसा, इसकी पूरी, अब ये पोजीशन का A21 मतलब यहाँ पे कितना आएगा 4, तो 4 की बाजू की पूरी रो छोड़ने का, पूरी कॉलम छोड़ने का बचे वाला एलिमेंट कितना रहेगा 3. सिमिलरली माइनर ऑफ A22 अगर से देखेंगे अपन तो ये होगा माइनर ऑफ M22 कैन राइट M22
हाउ टू फाइंड द माइनर इन अ सिंपल मैनर। देखो इसका अगर से निकालने का है तो ये यहाँ पे ये पोजीशन पे सेम मेथड से इसका माइनर अगर से निकालना है तो इसकी कॉलम छोड़ दो, इसकी पूरी रो छोड़ दो, क्या बच गया खाली 2, तो ये हो गया माइनस। उसके बाद we have to find out the what we have to find out here, we have to find out cofactors। तो कोफैक्टर के लिए क्या फार्मूला है, देखो कोफैक्टर के लिए यहाँ पे वही फार्मूला देखो, कोफैक्टर इज रिटन एज Cij और Aij इज इक्वल टू -1 का पावर I प्लस j Mij, ये फार्मूला है। तो यहाँ पे जो I है, I denotes the number of rows, j denotes the number of columns। अगेन I denotes the rows, संजय denotes the column, दोनों में से Cij बोलेंगे तो भी कोफैक्टर होगा, Aij बोलेंगे तो क्या कोफैक्टर होगा, दोनों में से एक कोफैक्टर के लिए अपन रिप्रेजेंट करते हैं डिनोट करने के लिए। टू फाइंड द कोफैक्टर आइदर वी डिनोट इट बाय Cij और कैपिटल Aij। जनरली अपन Cij लेंगे या फिर Aij, तुम्हारे दिल पे जो तुमको अच्छा लगा उसमें से एक लेंगे अपन। ओके, सो व्हाट इज द प्रोसीजर हियर, क्लियर नो। जैसे कि फॉर एग्जांपल जितने माइनर्स है उतने कोफैक्टर्स रहेंगे। जैसे कि यहाँ पे 4 माइनर्स है तो हाउ मेनी कोफैक्टर्स आर देयर, 4 कोफैक्टर्स आर देयर। तो सबसे पहले हम निकालेंगे इसका कोफैक्टर। तो C11 बोलो या फिर A11 बोलो, दोनों का मीनिंग सेम है, C11 और A11 दोनों में से एक। तो जनरली हम A11 लेते हैं यहाँ पे। A11 मींस कैपिटल A11 मींस कोफैक्टर ऑफ दिस वन। इसका कोफैक्टर कैसे निकालेंगे, A11 फॉर्मूले में रखो, -1 का पावर I1 है और J1 है, तो I प्लस J मतलब 1 प्लस 1, और ये Mij मतलब I भी 1 है और J भी 1। इसको जब तुम सॉल्व करेंगे तो सबको मालूम है -1 का पावर 1 प्लस 1 2, -1 का पावर 2 कितना हो गया, -1 माइनस मल्टीप्लाई बाय 1, -1 का पावर 3 -1 -1 इट बिकम प्लस, वी गॉट हियर -1, -1 का पावर 4 अगेन प्लस 1, -1 का पावर 5 वी गॉट हियर -1। -1 के पावर में इवन नंबर अगर से है 2 4 6 तो उस टाइम पे क्या मिलेगा, प्लस का 1, और -1 के पावर में ऑड नंबर से 3 5 7 लाइक दैट, तो वहां उस टाइम पे क्या मिलेगा, माइनस का 1। तो सबको क्लियर है, एकदम क्लियर है। तो इसके हिसाब से कितना मिला बोलो, -1 का पावर 1 प्लस 1 मतलब -1 का पावर 2 इवन नंबर, तो ये कितना मिला, प्लस का 1, तो ये कितना ही प्लस का 1, और M11 कितना निकाले अपन ने, M11 की वैल्यू -1, तो 1 into -1 वी गॉट हियर -1। ऐसा इस तरीके से। उसी तरीके से अब हम आगे जाएंगे, तो नेक्स्ट इसमें क्या करेंगे समझो, अब इसका कोफैक्टर निकालने का, तो A12 रखो फार्मूले में, -1 का पावर ये I1 है और J2 है, तो I के प्लेस पे 1, J के प्लेस पे 2, और ये M12 तो कितना मिलो, -1 का पावर 1 प्लस 2, -1 का पावर 3 मतलब ऑड, ऑड मतलब ये वैल्यू कितनी आई, माइनस का 1, -1 का पावर 3 मतलब ऑड, और M12 की वैल्यू कितनी है 4, तो 1 into -4 you got here -4। ओके, सिमिलरली इफ यू आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट A21 तो कैसा मिलेगा, I मतलब 2, J means 1, kept in that one 2 plus 1, ये फॉर्मूले में रखने का, -1 का पावर 2 plus 1, अगेन I मतलब 2 है, J मतलब 1 है, M21 अगेन शेयर नाउ, -1 का पावर 2 plus 1 means 3, -1 का पावर 3 means odd, odd means माइनस, ये आ गया माइनस, और M21 की वैल्यू कितनी है तुम्हारे पास 3, so 3 into -1 you got here -3। okay, similarly last cofactor is nothing but A22, तो क्या होगा फॉर्मूला, -1 का पावर 2 plus 2 and then M2। अब बोलो -1 का पावर 2 plus 2 means -1 का पावर 4, -1 का पावर 4, -1 का पावर 4 means E1 means plus, so it is +1, and what is the value of M22, M22 की वैल्यू कितनी है 2, so 1 into 2 you got it। so it is a method to find out the minor and cofactor of 2 by 2 matrix। matrix अगर से 2 by 2 का है, इसका ऑर्डर कितना है 2 by 2, 2 by 2 means there are 2 rows and how many columns are there, 2 columns, so order is nothing but 2 by 2। ठीक है,
तो ये है इसके 2/2 का अगर से मैट्रिक्स है तो उसका माइनर और कोफैक्टर तुम ऐसे निकाल सकते हो। अब उसके बाद देखो, ये तो हो गया, मैंने कल ये पूरा बताया था, आज रिपीट है इसलिए कि कुछ बच्चे नए हैं इसमें। देखो अभी 5 मिनट में हो जाएगा ये, इसके बाद अपन नए टॉपिक की तरफ जाएंगे, 5 मिनट में हो जाएगा इसके रिवाइज, डोंट वरी अबाउट दैट, सो सी नॉट। तो यहाँ पे क्या करेंगे, अभी इसका शॉर्टकट तुम यहाँ पे भी कर सकते हो, जैसे कि फॉर एग्जाम्पल ये फॉर्मूले की अभी नीड नहीं है, कोई जरूरत नहीं। देखो कैसा, यहाँ डिसाइड करो 1 + 1, I मीन्स 1, J मीन्स 1, 1 + 1 2, 2 मीन्स E1, E1 रहा तो क्या रहता प्लस, तो ये 1 + 1 2 E1 हो गया, मतलब ये आ गया प्लस का 1। और माइनर कितना है तुम्हारे पास, दिस वन। डायरेक्ट तुम ऐसे भी कर सकते हो, डायरेक्ट शॉर्टकट से, ठीक है। उसके बाद नेक्स्ट इसमें क्या है, इसमें शॉर्टकट देखो, A12 है तो सबसे पहले बोलो I कितना है 1 है, J कितना है 2 है, तो 1 + 2 मीन्स 3, 3 मीन्स ऑड, ऑड के लिए क्या बताया मैंने -1, ऑड के लिए क्या आएंगे -1, और इसका M12 कितना है 4, so -1 into 4 you got here -4. Similarly A21 means what, 2 + 1, 2 + 1 means 3, 3 means again odd, odd आएगा तो नंबर क्या रहेगा -1। देखो ना इसमें रखो ना, -1 का पावर 2 + 1, 2 + 1 means 3, -1 का पावर 3 means -1 का पावर odd, odd मतलब कितना -1, इसलिए यहाँ पे कितना है -1। ओके, देन नेक्स्ट वन इज -1 और M21 कितना निकाला अपन ने 3, so -1 into 3 you got here -3। Similarly यहाँ पे देखो 2 + 2 means 4, 4 means E1, E1 means +1, और M22 कितना निकाला तुमने 2, तो ये आगे तुम्हारा, ये शॉर्टकट मेथड से, ये फार्मूले की भी कोई जरूरत नहीं, स्टार्टिंग में ये फार्मूले की आवश्यकता है, उसके बाद देयर इज नो नीड टू रिमेंबर दिस फार्मूला, यू कैन सॉल्व बाय यूजिंग दिस वन शॉर्टकट। यहाँ पे डिसाइड करो 1 + 1 करो 2, 2 मींस E1, E1 है तो +1, 1 + 2 3, 3 मींस ऑड, ऑड मतलब -1, और ये माइनस तो तुम्हारे पास आने ही वाले, वेरी सिंपल वन। ओके, तो ये हो गया 2/2 का माइनर और कोफैक्टर। अब लास्ट में 3/3 का देखेंगे, फिर हम स्टार्ट करेंगे। यस, व्हाट इज द प्रॉब्लम, वेरी गुड। देखो एक्चुअली कल हो गया था, मगर कुछ बच्चे नए हैं उनके लिए रिपीट किया मैंने। श्योर, माइनर कोफैक्टर अब हम 3/3 का देखेंगे, फिर उसके बाद हम आगे जाएंगे। ठीक, तो एक मैट्रिक्स रैंडमली लेंगे अपन उठा के, एक मैट्रिक्स मैंने ले लिया रैंडमली, समझो फॉर एग्जांपल कैसे लेंगे अपन इसको, रैंडमली लेंगे 3 2 1 -1 0 4 2 3 और 1 लाइक दैट, एक रैंडमली एक मैट्रिक्स थी। अभी मैट्रिक्स का हमको क्या निकालना है, वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द माइनर एंड कोफैक्टर ऑफ दिस मैट्रिक्स। अब इसमें डिफरेंस क्या है, पिछला जो मैट्रिक्स था वो 2/2 का था, अब ये मैट्रिक्स कितना है 3/3 का है, ऑर्डर 3/3, ऑर्डर कितना है 3/3। व्हाई ऑर्डर 3/3, बिकॉज़ देयर आर 3 rows and 3 columns are present here. See now, it is your R1, it is your R2, it is your R3, there are 3 rows. How many columns are there, 1 column, 2 column and 3 columns, so order is nothing but 3/3। इसको ऐसे लिखते हैं 3/3, it means there are 3 rows and 3 columns are present। Now it is equal to, how to write that one, इसकी पोजीशन, ये एलिमेंट की पोजीशन देखेंगे तो कहां पे प्रेजेंट है मैट्रिक्स में, इसका रो पहला है और इसका कॉलम भी पहला है, मतलब ये प्रेजेंट है A11 पे, राइट है। नाउ नेक्स्ट थिंग इज दैट हियर, इसको देखेंगे तो ये कहां पे प्रेजेंट है, देखो रो पहली है, रो भी पहली है मगर कॉलम कौन सी है, दूसरी है, सो यू कैन राइट है A12। इसको देखेंगे तो पहला रो है और तीसरा कॉलम, अगला सेकंड रो और पहला कॉलम, इसको देखेंगे तो सेकंड रो और सेकंड कॉलम, इसको देखेंगे तो सेकंड रो है मगर कॉलम तीसरा है, इसको देखेंगे तो थर्ड रो है कॉलम 1 है, ये है थर्ड रो कॉलम 2, और ये कितना है थर्ड रो थर्ड रो। तो ये हो गया। अब इसके माइनस निकालेंगे, तो हाउ मेनी एलिमेंट्स आर देयर इन दैट वन, आई थिंक देयर आर 9 एलिमेंट्स। कितने एलिमेंट्स है 9, नहीं कौन सा इसको टोटल 9, तो 9 एलिमेंट्स है, तो 9 के 9 माइनस और 9 कोफैक्टर्स, इतना आएगा। ठीक है, जैसे कि अब पहले स्टार्ट करेंगे तो माइनर ऑफ दिस वन, पहले एलिमेंट इसका माइनर मतलब ये पोजीशन पे क्या है आपके पास 3, इसका माइनर निकालेंगे, तो कैसे निकालेंगे, हाउ टू फाइंड दैट वन,
minor of A11 is equal to M11. अब खाली डिफरेंस क्या है 3/3 में कि जब तुम इसका माइनर निकालेंगे तो इसका माइनर कैसा आएगा, देखो ये एलिमेंट का माइनर है तो इसकी पूरी कॉलम छोड़ो, ये पूरी कॉलम छोड़ दो, ये पूरी रो छोड़ दो, eliminating the column and eliminating the row. How many elements remaining here? 0 4 3 1. तो इसको क्या लेंगे हम डिटरमिनेंट. डिटरमिनेंट मतलब कैसा, जो बच्चे नए हैं उनके लिए बता रहा AD minus BC. तो 0 into 1 that is equal to 0. फॉर्मूले का माइनस 3 4 of 12. तो 0 minus 12 is what here minus 12. ये होगा माइनर. उसके बाद सेकंड माइनर ऑफ A12. तो ये क्या होगा M12. एकदम बिल्कुल इसके यहाँ पे आना चाहिए नीचे. इट इज रॉन्ग वन तो राइट, यस दिस इज द रॉन्ग वन. M12 ऐसा नहीं लिखेंगे हम, एकदम बिल्कुल यहाँ पे इसके बीच नीचे आना चाहिए M12. इट इज द मेथड टू राइटिंग दिस वन, है ना. देखो ये भी जो बताया मैंने, कैसा बताया तुमको, ऐसे लिखने की मेथड है उसकी. A11 मतलब ये एलिमेंट पहला रो और पहला कॉलम में प्रेजेंट है. इसको तुम अगर से A11 लिखेंगे तो इट इज द रॉन्ग वन. लिखने में भी थोड़ा ध्यान देना चाहिए. यहाँ पे बिल्कुल एकदम उसके यहाँ पे आना चाहिए फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, ठीक है. सुनो अब इसका माइनर निकालेगा हमको कौन सी पोजीशन का, M12 मतलब ये पोजीशन का, तो यहाँ पे आ गया. अब वही सेम कंसेप्ट, जिसका भी माइनर निकालने का है उसके नीचे की पूरी कॉलम छोड़ो, दो के नीचे की कॉलम पूरी छोड़ दी और दो के बाजू की पूरी रो छोड़ दो, इसके बाजू की रो छोड़ दी. क्या बचे देखो, कॉलम छोड़ के रो छोड़ के चार एलिमेंट बचे देखो, -1 4 और 2 1. क्या करेंगे हम इसको डिटरमिनेंट में, -1 4 और 2 1. तो कितना मिला बोलो, -1 into 1 -1 फार्मूले का माइनस 2 4 8 ये गॉट हियर माइनस का. बस वैसी गाड़ी चलती रहेंगी अपनी 9th एलिमेंट तक. तो माइनर ऑफ A13 अगर से निकालना है तो ये होगा M13. सेम मेथड से M13 मतलब हम कहाँ पे आगे बोलो, M13 मतलब हम कहाँ पे प्रेजेंट है, मैट्रिक्स में कहाँ प्रेजेंट है, यहाँ पे प्रेजेंट है. A13 मतलब यहाँ पे आगे मतलब ये एलिमेंट का आगे. वही सेम कंसेप्ट, जिस भी एलिमेंट का माइनर निकालने का है या कोफैक्टर निकालने का है तो सबसे पहले क्या करेंगे, इसकी नीचे की पूरी कॉलम छोड़ दो, इसके बाजू की पूरी रो छोड़ दो. ये रो छोड़ दिया हमने और ये कॉलम छोड़ दिया. क्या बचे एलिमेंट -1 0, ठीक है, -1 0 और कितना 2 3 ये बच गया. ठीक है. अब इसका डिटरमिनेंट तुम लेंगे तो -1 into 3 -3 फार्मूले का माइनस और 2 into 0 0 ये गॉट हियर -3. तो ये हो गए 3 माइनर्स. उसी तरीके से अब हम रैंडमली किसके भी माइनर्स निकाल सकते हैं. जैसे कि इसका निकालने का है 8 1, समझ में आ गया तुम्हारे. देखो समझो मेरे को माइनर निकालने का है, माइनर ऑफ 8 2 1. ये कितना मिला तुमको, M21. हाउ टू फाइंड दैट माइनर, वेरी सिंपल वन. इसका भी माइनर निकालेगा, अभी बताया मैंने क्या बताया, जिस जो एलिमेंट का माइनर निकालेगा है वो एलिमेंट की पूरी रो को छोड़ दो, पूरी कॉलम को छोड़ दो. क्या बचा 2 1 2 1 3 1 2 1 3 1 इतना बचा. eliminating the row, eliminating the column. 2 1 3 4 बचा, 3 1 बच गया. तो कितना मिला बोलो, 2 - 3 2 - 3 that is equal to -1, है ना. तो सबको मालूम है AD - BC. 2 - 3 कितना बचा -1. सिमिलरली अब तुम रैंडमली इतने निकालते नहीं बैठेंगे अपन. अब तुमको आइडिया आ गया कौन सा भी एक रैंडमली उठाएंगे. समझो मेरे को निकालने का है माइनर स्टार, है ना. तो ये तो तुमको सब आ जाएंगे सीरियली 9 के 9 आ जाएंगे तुमको. अब एक रैंडमली उठा के बताता, समझो मैंने माइनर इसके निकालने का है तो ये कहाँ पे प्रेजेंट है, A32 पे रैंडमली. तो उसके निकाल सकते हैं, समझाने के लिए बताया अपन ने. तो अपन प्रॉब्लम सॉल्व करते समय और लेंगे अपन M32, ये समझाने के लिए बता रहा एग्जांपल है. अब इसका माइनर निकालने का है A32 का. तो वही कंसेप्ट, जिसका भी माइनर निकालने का है उसकी पूरी रो छोड़ दो, इसकी पूरी रो छोड़ दी बाजू की और इसकी इधर की पूरी कॉलम छोड़ दी इसकी साइड की. तो क्या होता है वो, इसमें एलिमेंट बन गए 3 1 3 1 -1 4 3 1 -1 4. तो कितना मिला बोलो, 3 4 12 minus become +1, it is nothing but 30. Right? आगे समझ बोलो. Yes, tell me now. Is that clear?
आगे माइनस समझ में आगे सबके? यस, टेल मी फास्ट, माइनस आगे के समझ में सबके? यस, जो नए हैं वो बच्चे बोलेंगे, जे मुलं नवीन आहेत त्यांनाही सांगता येईल. यस, नवीन मुलांना सांगायचं, त्यांना कळालं का? जे नवीन मुलं आहेत त्या लोकांनी सांगायचं, हिंदी मराठी इंग्लिश त्यांनी जे लँग्वेज मध्ये सांगायचं ते त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. यस, कोण मुलं नवीन आहेत? पूजा आव्हाड, आला का पूजा लक्षात? नंदिनी कुलकर्णी, यस. संजय, आलं लक्षात? एकदम सिंपल आहे. लँग्वेजचा तुम्ही टेन्शन घेऊ नका, ज्यावेळेस ऑफलाईन असतील त्यावेळेस आपले जे आहे टीचिंग ते मराठी इंग्लिश दोन्ही असते. आपल्या लँग्वेजचा काय अडचण नाही, सध्या ऑनलाईन असल्यामुळे हे फक्त मराठी म्हणजे हिंदीमध्ये चालू आहे. ठीक आहे, हो. तर आता एक रॅन्डमली शेवटचा करून टाकू आपण, त्यानंतर त्याचे को फॅक्टर काढू आपण. मायनर ऑफ A33 काढून टाकू आपण. तर M33 किती भेटेल मायनर सांगा? याचा मायनर काढायला आपण दिसतो या पोझिशनचा. तर कसा असेल, ज्याचा मायनर फाइंड करायला त्याची कॉलम सोडून द्यायची पूर्ण आणि बाजूची पूर्ण रो सोडून द्यायची. ते सोडल्यानंतर जे एलिमेंट्स उरतील त्याला डिटर्मिनंट मध्ये लिहायचं. तर इथे एलिमेंट राहिला, पहिला आला 3, दुसरा आला 2, मग काय आला -1 आणि 0. या दोघांचं जर आपण AD - BC केलं तर डायरेक्ट करतो मी जरा. 3 0 0 म्हणजे हा 0 झाला आणि हे मायनस मायनस बिकम काय झालं +2. तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा मायनर या ठिकाणी काढता येईल. ज्याचा मायनर काढायचा त्या एलिमेंटचा खालची पूर्ण कॉलम आणि बाजूची पूर्ण रो सोडून द्यायची आणि उरलेले एलिमेंट्स कशामध्ये लिहायचं? डिटर्मिनंट मध्ये. डिटर्मिनंट मध्ये लिहून त्याचा AD - BC या फॉर्म्युल्याने त्याला काय करायचं? सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, संपले मायनस संपले. आता को फॅक्टर्स कसा काढायचा? तर समजा आता मला पहिला को फॅक्टर काढायचा A11. मी आता सांगितलं शॉर्टकट मध्ये लक्षात घ्या. तर आपण किती मायनर्स काढले? जितके मायनर काढले तितके को फॅक्टर याचा काढलेला. हा इथे डिसाइड करा, इथे ऍडिशन करा. 1 + 1 2. 2 म्हणजे E1. E1 म्हणजे काय? +1, हे झालं 1. कळलं? इथे डिसाइड करायचं शॉर्टकट, फॉर्म्युल्याची गरज नाही. आता डायरेक्ट तुम्हाला इथे सुद्धा लक्षात येईल की इथे 1 आणि 1 ऍडिशन केली तर 2. 2 कसा नंबर असतो? E1. E1 असल्यामुळे याची व्हॅल्यू किती आली? 1. पुन्हा मायनर किती काढला आपण याचा मायनर काढलेला आपण -12. तर हा झाला दुसरा फॅक्टर मध्ये -12. दोघांचं मल्टिप्लिकेशन तर तुम्हाला काय भेटणार? -12. ठीक आहे, त्यानंतर दुसरा को फॅक्टर काढला A12. शॉर्टकट काय सांगितलं? या दोघांची ऍडिशन करून पाहिजे. 1 + 2. 1 + 2 म्हणजे किती? 3. 3 म्हणजे ऑड. ऑड आला तर मायनस घ्यायचा. तर हा तुम्हाला किती आला? -1. आणि पुन्हा M12 ची व्हॅल्यू जर पाहिली तर ती किती आहे तुम्हाला? -9. कळला? हा -1 इथून आला बघा. 1 आणि 2 ची ऍडिशन केला असता तो ऑड नंबर आला. ऑड नंबर असेल तर व्हॅल्यू -1 असेल आणि या ठिकाणी M12 तुम्हाला -9 आलेला आहे. म्हणजे या दोघांचं गुणाकार जर केलं तर हा तुम्हाला किती भेटला? 9. क्लिअर? त्यानंतर आपण SI मायनर काढलेला आहे, तर आपण A13 काढून टाकू. कसं? इथे ऍडिशन करायची. 1 + 3 म्हणजे किती? 4. 1 + 3 म्हणजे किती? 4. 4 म्हणजे काय? E1. E1 असेल तर काय म्हणलो तुम्हाला? 1. E1 असेल तर व्हॅल्यू किती? 1. आणि M13 किती काढलं तुम्ही? -3. तर या दोघांचा गुणाकार केला तर किती आला? -3. एकदम क्लिअर. फॉर्म्युल्याची काही गरज नाही, आपण शॉर्टकट मध्ये सुद्धा करू शकतो. या ठिकाणी आता मला याचा मायनर काढायचा असेल तर लागेच काढून टाकू आपण. खालीच A21 म्हणजे याचा मायनर. तर 2 + 1 केलं तर किती भेटणार? 3. 3 म्हणजे ऑड का इव्हन? ऑड. ऑड असेल तर काय घेता येईल? -7. आणि जर आपण मायनर पाहिला याचा तर मायनर ऑफ A21 ची व्हॅल्यू किती आहे? -1. तर मायनस मायनस बघा किती झालं? व्हेरी क्लिअर. लास्टली आपण A32 पण काढलेला आहे, या ठिकाणी काढून टाकू आपण. T2 चा विचार केला तर या दोघांची ऍडिशन होईल 3 आणि 2 5. 5 म्हणल्यावर ऑड, ऑड म्हणल्यावर मायनस. एकदम क्लिअर. आणि M32 ची व्हॅल्यू जर पाहिली तर किती आला तुम्हाला? 30. तर हे दिसतंय का तुम्हाला? दिसत नाही. ठीक, काय अडचण नाही. थोडा मी याला इथे घेतो. तर याचं काम संपलेलं आहे. या साईडला घेऊ आपण. आता आपण काय काढलो? A21 च्या नंतर आपण काढलो A32.
तर इथे मी म्हणलं तुम्हाला 3 आणि 2 5, 5 म्हणजे ऑड, ऑड म्हणजे -1 आणि M32 किती काढला तुम्ही +30. तर आन्सर किती आला -30 कोफॅक्टर. आणि लास्टली आपण याचा मायनर काढला तर A33 काय असेल 3 + 3 6, 6 म्हणजे E1 म्हणजे +1 त्याची व्हॅल्यू किती आली 1. आणि मायनर किती काढला तुम्ही याचा M332 तो 1 × 2 E1. Can you now is that clear? मराठी सुद्धा सांगितलं तुम्हाला एकदम व्यवस्थित, ज्याला हिंदी मध्ये कळत नाही त्याला मराठी सांगितलेलं आहे. इज दॅट क्लिअर नाव? आता लक्षात सगळ्यांचं? काही डाऊट असतील, काही शंका असतील तर विचारा, कारण हा जर तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल तर याच्यावर नाही म्हणलं तरी कमीत कमी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये 3 ते 4 प्रश्न आहेत. त्यामुळे मी याला पुन्हा रिपीट केलं. क्लिअर आहे? जर अडचण नसतील तर तुम्हाला बिलकुल विचारता येईल, कारण पुढचे एक्सरसाइजचे 4 प्रश्न कंप्लीट याच्यावर डिपेंड आहे. ओके, तर सगळ्यांना लक्षात आला अशी अपेक्षा आहे. मग त्यामुळे आता आपण पुढचं ट्रिककडे जाऊ. लँग्वेजचा काहीच अडचण नाही, लक्षात घ्या. आपल्याला हिंदी, मराठी, इंग्लिश तुम्ही जे भाषेत म्हणलं ते भाषा शिकवते, काहीच अडचण नाही. हिंदीमध्ये फक्त आपण याच्यामुळे शिकवतो कारण आपण ज्यावेळेस युट्यूबवर अपलोड करतो त्यावेळेस कमेंट्स येतात ते सगळं तुम्ही हिंदीमध्ये शिकवा, त्यामुळे अदरवाईज आपण मराठीत खूप छान शिकू शकतो. चला मग याला आता पुसून टाकू. चला मग आता नेक्स्ट कन्सेप्ट जाऊ. हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला एकदम, मायनर कोफॅक्टर. मग आता यानंतर आपण जरा नवीन टॉपिक, चांगला टॉपिक बघू जे आपल्याला एक्सरसाइज मध्ये लागणार आहे. तुम्हाला आपला आतापर्यंत तुम्हाला एक पहिल्या चॅप्टर पासून आपला मेथड कळाला असेल. जे काही आपण चॅप्टर घेतो त्यामध्ये जे काही एक्सरसाइज घ्यायचे असेल त्या अगोदर पहिले पूर्ण त्याची थेरी समजून सांगतो, त्यानंतर मग त्याचे प्रश्न आपण सॉल्व्ह करू. आता हे कळाल्यानंतर मायनर कोफॅक्टर जर तुम्हाला कळाला असेल तर यानंतर तुमचा नेक्स्ट बीट आहे जे काही तुम्हाला एक्सरसाइज मध्ये लागणार आहे. तो बीटचं नाव आहे बघा काय त्यामध्ये. नेक्स्ट बीट इज आयट्रॉइड बद्दल, म्हणजे मी क्वेश्चन नुसार जसं तुम्हाला विचारलेलं आहे तसं तसं त्याच्यामध्ये द्या. आता आयट्रॉइड म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल. नेक्स्ट टायटल इज द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स समजून घ्या. हे नवीन टायटल आहे, नवीन बीट आहे, एकदम क्लिअर लक्षात आलं पाहिजे काय काय करायचं त्याच्यामध्ये. हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक याच्यामधला मॅट्रिक्स मध्ये, इनवर्स, हाऊ टू फाइंड द इनवर्स. लक्षात घ्या. आता काय करता येईल समजून घेणे. इनवर्सचा विचारात घेतलं तर सर्वात पहिले हे समजून घेणे. इथं तुम्हाला एकदम ट्री डायग्राम मध्ये दाखवतो. ट्री डायग्राम मध्ये एकदम क्लिअर होईल की इनवर्स मध्ये काय काय करायचं ते लक्षात घ्या. येस, तर इनवर्स हे आपल्याला 2 मेथडने काढता येईल. एखादा मॅट्रिक्सचा इनवर्स हे आपल्याला 2 मेथडने काढता येईल. ते म्हणजे काय, पहिली मेथड म्हणजे काय, एक आहे ऍड्जॉइंटने काढता येईल आपल्याला इनवर्स, आणि दुसरा म्हणल्यावर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने काढता येईल. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे. अशा 2 मेथडने आपल्याला इनवर्स काढता येईल कुठल्याही मॅट्रिक्सचा. ऍड्जॉइंटने काढता येईल आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने काढता येईल. परीक्षेत स्पष्ट प्रश्न विचारला जाईल की फाइंड द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय ऍड्जॉइंट मेथड और फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं काही कामच नाही. परीक्षेत स्पष्ट प्रश्न विचारला जाईल की कोणत्या मेथडने आपल्याला इनवर्स काढायचा आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट वन, हे आपल्याला क्लिअर मेन्शन केलं जाईल. मग आता ते क्लिअर झाल्यानंतर आता आपण बघू या दोन्ही मेथडनुसार आपल्याला इनवर्स कसा काढता येईल. तर सर्वात पहिले एखाद्या मॅट्रिक्सचा इनवर्स काढायचा असेल तर फर्स्ट मेथड आहे ऍड्जॉइंट. दोन्ही मेथड आहे, दोन्हीने आपल्याला इनवर्स काढता येईल. दोन्हीने आन्सर सेम येईल, नो डाऊट. परीक्षेत जर विचारलं फक्त फाइंड द इनवर्स तर त्यावेळेस आपल्या मनावर असेल एकतर आपण इनवर्स ऍड्जॉइंटने काढता येईल किंवा आपल्याला इनवर्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने काढता येईल. आणि जर त्यांनी परीक्षेत स्पष्ट विचारलं की नाही इनवर्स काढा ऍड्जॉइंटने तर आपल्याला ऍड्जॉइंटनेच काढावं लागेल. आणि जर त्यांनी परीक्षेमध्ये विचारलं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने काढा तर आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननेच काढावं लागेल. लक्षात आलं का?
तर इन्व्हर्स काढायचा आपल्याकडे दोन मेथड आहे. एक म्हणजे ऍडजॉइंट मेथडने काढता येईल आणि एक म्हणजे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने काढता येईल. पण आता तुम्हाला त्या दोन मेथड मध्ये जे आवडलं त्या मेथडने तुम्हाला बाकीचे इन्व्हर्स काढता येईल. बघा काय करता येईल समजून घ्या. पहिले ऍडजॉइंट मेथडने कसा काढायचा. सर्वात पहिले जेव्हा इन्व्हर्स हा वाक्य आपल्या कानात पडला तर पहिला काम जे काही मॅट्रिक्स दिला असेल त्या मॅट्रिक्सचा काय काढणे पहिल्यांदा डिटर्मिनंट काढणे. काय काढायचं डिटर्मिनंट. बघा त्याला थोडा बाजूला घेऊ आपण. म्हणजे कसं जसे की फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स दिली आहे आपल्याला ए नावाची. त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहे समजा 1 2 3 4. बघा आता ऍडजॉइंटने करायचं एलिमेंटरीने करा त्याचा मॅटर नाही. मॅटर आहे इन्व्हर्स काढायचे असेल तर पहिलं काम काय दोन्हीमध्ये हा कॉमन स्टेप आहे. याच्यामध्ये कॉमन आहे आणि याच्यामध्ये कॉमन आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा डिटर्मिनंट काढावा लागेल. दोन्हीमध्ये कॉमन आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय आता बघा डिटर्मिनंट म्हणजे हा झाला 1 2 3 4. बिलकुल 4 मायनस 3 2 6 हा म्हणजे किती आला -2. म्हणजे या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू -2 आलेली आहे. याचा अर्थ आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. हे तुम्हाला मी आताच सांगितलं होतं की हा बिट किती महत्त्वाचा आहे की डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली असता हे आली -2 म्हणजे नॉट इक्वल टू 0 आहे. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे तरच आपल्याला या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो. इन्व्हर्सला असं येतो ए इन्व्हर्स एक्सिस्ट. ही स्टेप महत्त्वाची आहे. फर्स्ट वी हैव टू फाइंड आउट द डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. समजा एखाद्या वेळेस यावेळी डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 झाली असती तर आपण डायरेक्ट बाहेर येत होतो. डायरेक्ट सांगत होतो ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येत नाही. कधी जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली असती 0. सिंग्युलर मॅट्रिक्स आठवतो का सिंग्युलर नॉन सिंग्युलर. तर डिटर्मिनंट काढला तर व्हॅल्यू किती आली -2. -2 म्हणजे ही मॅट्रिक्स कशी आहे नॉन सिंग्युलर. लक्षात घ्या मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल तरच फक्त त्याचा इन्व्हर्स काढता येतो. आणि जर मॅट्रिक्स सिंग्युलर असेल सिंग्युलर म्हणजे जर त्याची व्हॅल्यू 0 असेल तर या ठिकाणी इन्व्हर्स काढता येत नाही. हे दोन्ही मध्ये कॉमन. त्या दोन्ही मेथड मध्ये कॉमन पहिले डिटर्मिनंट काढून पाहणे. डिटर्मिनंट जर काढला डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तिथेच थांबायचं डज नॉट एक्झिस्ट म्हणून इन्व्हर्स. आणि जर तुम्ही डिटर्मिनंट काढलं आणि व्हॅल्यू 0 नाही आली जसे या प्रश्नामध्ये याची व्हॅल्यू आलेली आहे -2. या ठिकाणी आपल्याला सांगते डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही म्हणून ए इन्व्हर्स कसा झाला एक्झिस्ट झाला. त्या दोघांमध्ये कॉमन होता. हे पहिली स्टेप कळला. इन्व्हर्स हा शब्द आपल्या कानात पडला तर पहिला काम जे काही मॅट्रिक्स असतील त्याचा डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली थांबायचा डज नॉट एक्झिस्ट म्हणून. आणि जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आला तर सांगायचा ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे त्याचा इन्व्हर्स काढता येईल. क्लियर आहे. पहिला पॉइंट क्लियर झाला. दोन्ही मध्ये पहिला कॉमन मेथड काय आहे डिटर्मिनंट काढणे. इज दॅट क्लियर. आलं लक्षात. येस टेल मी नाउ. येस व्हेरी गुड. मग आता हे काढल्यानंतर आपल्याला कन्फर्म झाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. मग पुढे जायचं. मग आता पुढे कसं जायचं ते लक्षात. आता या ठिकाणी पुढे जायचं असेल तर पहिली मेथड ऍडजॉइंट जायचं. तर ऍडजॉइंट साठी सर्वात महत्त्वाचं आहे त्याचा फॉर्म्युला. आता इन्व्हर्स कसा काढता येईल ऍडजॉइंटचा फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला काय की ए इन्व्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षात घ्या. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट मेथडने जर पाहिलं तर किती काय फॉर्म्युला ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय आहे. ए इन्व्हर्स ठेवा ते बघा ए इन्व्हर्स. आता बरेच मुलं याला असं कसं लिहायला तर काहीच नाही बघा. हा ए 1 अपॉन ए म्हणजे त्याचा उलटा. उलटा म्हणजे इन्व्हर्स. 1 अपॉन ए ला वरी आणलं तर ए चा पॉवर किती -1. त्यामुळे याला रीड करता येईल ए इन्व्हर्स म्हणजे त्याचा उलटा. इन्व्हर्स म्हणजे काय असतो उलटा. तर ए मॅट्रिक्स आहे त्याचा उलटा म्हणजे 1 अपॉन ए उलटा झाला त्याला जरा वरी आणलं तर एचा पॉवर काय झाला -1. तर इट इज ए इन्व्हर्स. ओके नाउ so what is the formula here. A inverse is equal to formula बाजूला पुन्हा लिहितो मी. A inverse हे बघा A inverse it is read as
इज इक्वल टू काय फॉर्म्युला म्हणलं 1 डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. हा जर लक्षात असतील तर आपल्याला कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो. कोणत्या मेथडने? ऍडजॉइंट मेथडने. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट, आता याच्यामध्ये तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये डिटर्मिनंट तर माहिती, आपण डिटर्मिनंट पहिलेच काढला. त्या डिटर्मिनंटच्या जागी डिटर्मिनंट जाईल. आता याच्यामध्ये तुमच्यासाठी नवीन टर्म म्हणजे ऍडजॉइंट कुणाला म्हणायचं. ऍडजॉइंट खूपच सिंपल आहे. बघा ऍडजॉइंट म्हणजे काय? समजा एक मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 अशी एक मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्सचा आपण आता मी सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये मायनर आणि को फॅक्टर जे मी सांगितलेलं आहे त्या मॅट्रिक्सचे मायनर आणि को फॅक्टर काढायचा. को फॅक्टर आलेली मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा तर काय भेटेल? ऍडजॉइंट. नाही कळालं. बघा कसं मला सांगा थोड्याला पटपट सांगायचं. M11 किती, मायनर किती, हे सोडलं किती आलं 4. M12 किती, बाजूला सोड का जागा नाही आपल्याकडे. M12 किती, याचा मायनर किती, याला सोडला किती उरलं 3. याचा मायनर किती, आता कळलं, याला सोडला किती आलं 2. M22 चा मायनर किती, शेवटचा याला सोडला किती आलं 1. मायनर आहे लाईन्स को फॅक्टर बघा 1 + 1 2 2 म्हणजे E1 म्हणजे प्लस, हा +1 आणि हे 4 A12 1 आणि 2 3 म्हणजे ऑड म्हणजे हा मायनस आणि हे प्लस -1 × 3 -3. A21 2 आणि 3 मीन्स ऑड मीन्स मायनस -1 × 3 हे किती आला -3. त्यानंतर A22 2 + 2 4 2 + 2 4 means E1 means plus 2 + 2 4 means E1 means plus. हा प्लस आहे आणि हा सुद्धा प्लस आहे. 1 × 1 1. मग काय करायचं की जे कोफॅक्टर आहे याला कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये लिहायचं. म्हणजे कसं, पहिला किती 4, दुसरा किती -3, तिसरा किती -3 आणि नंतर किती 1. हे कोफॅक्टर आला. इट इज अ कोफॅक्टर मॅट्रिक्स. इथे तुम्ही बाजूला ठीक आहे. जर पुसून टाकतो समजून सांगतो तर इथे किती आलं तुम्हाला को फॅक्टर मॅट्रिक्स किती आली बघा. को फॅक्टर मॅट्रिक्स आली आहे या ठिकाणी 4 -3 आणि 1. हे तुमची को फॅक्टर मॅट्रिक्स हे 4 एलिमेंट्स. या को फॅक्टरचा ऍडजॉइंट काढायचा. तर ऍडजॉइंट कसा काढता येईल? एकदम सिंपल. जे काही को फॅक्टर मॅट्रिक्स आली